ओएस न्यूज, प्रवास सत्याचा। श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। यावेळी संचालक मंडळासह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यात अग्रगण्य असलेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी वार्षिक कामकाज आणि सभासदांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबाबत चर्चा होऊन 20 ठरावांपैकी अनेक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले। मात्र डिव्हिडंड फंड हा पूर्वीप्रमाणे 15% असावा आणि संस्थेची पूर्वीची इमारत आणि संस्थेला स्थावर मालमत्ता असावी यासाठी नूतन इमारत खरेदी करण्याच्या चर्चेवरून संस्थेचे माजी चेअरमन प्रताप खोते व त्यांचा गट आक्रमक झाल्याने या सभेत चांगलीच खडाजंगी झाल्याचं दिसून आलं। तर यावेळी संस्थेचे चेअरमन यांनी संस्थेच्या सभासदांना त्यांच्या हितासाठी आम्ही पारदर्शकरित्या कारभार करून संस्थेसाठी या गोष्टी करण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। एकंदरीत ठराविक मुद्द्यावरून नाराजी तर इतर ठरावावर सभासदांनी एकमत दाखवल्यानं ही वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे। विषय असा आहे की 8% फीवर 9% घ्या आणि शेअर्सवर 12% द्या। तुम्ही काही करू नका, आपला बिझनेस वाढू द्या। आचार्य नका चेअरमन साहेब ऐका, डॉक्टर साहेब बोलताना महत्वाचं आहे, तुम्हाला शेअर्सवर डिव्हिडंड देण्यासाठी त्रास होत असेल, शेअर यावेळेस 15% द्या आणि सगळे शेअर दिवाळीला वाटून द्या। पुढच्या वेळेस तुम्हाला 500 रुपये काय देता येईल तो द्या, नाहीतर देऊ नका, म्हणजे आम्हाला ना मागायचं काम पडणार। जेव्हा 1 तासापासून तोच विषय चालला, काहीचा विषय संपून टाका, सरळ आणि सोपं काही देण्याचा तुम्हाला त्रास। पुढचे 4 वर्ष आनंदात जनरल मिळेल। 5% वर 500 रुपये तुम्ही किती द्यायचे? आमचा तोटा होत नाही। तुम्ही दिवाळी आता निर्णय घ्या, 15% फायनल आणि जे शेअर्स आहेत ते वर आम्ही सगळे आनंद स्वीकार करतो। 500 रुपये शेअर ठेवा, पुढच्या दिवाळीला 1 मिनिटाच्या आत विषय मंजूर झाला पाहिजे, कारण 500 रुपये काय आपल्याला जळ लागत नाही। तुम्ही वाढून द्यायला चेअरमन साहेब पाठीमागचे भाषण जर ऐकले आम्हाला फरक वाढून 20% मागणी आपली 1 मिनिट 20% मागणी आणि फक्त 15 जाऊन धरली। तुम्ही पाठीमागचे भाषण ऐकले आम्ही 20% ची मागणी 20%, आता 20% नका देऊ, 5% मी कधीच मागणी केलेली नाही। 15 द्या। 20% ची मी कधीच मागणी केलेली नाही। साहेब तुम्ही 15% मंजूर करा, सभासदाच्या वतीने वकील ठरवून सांगा काय नंतर घरावर मंजूर करू नका, तुम्ही 15% मंजूर करू नका, तुमचं आम्ही नंतर बनाव फळ सभासदाच्या मंजूर करू, तुम्ही 15% करू नका, त्याप्रमाणे करू नका, त्याप्रमाणे करू नका। आणि पुढे मान्य करायचं होतं, उभं करायचं होतं, हेच करायचं होतं, उभं करायचं होतं, मान्यता करायचं होती, फक्त उभं करायचं होतं, एवढंच करायचं होतं। जो विषय तो शेअर्सवर त्या शेड्यूल लागू आवाज साहेब शेअर्सवर आता 15 शेअर्स वाटून द्या, आता त्रास नाही। जर त्या मोकळ्या पुढच्या वेळेस तुम्हाला अर्धच राहणार नाही।
ठेवीवर 8%. ठेवीवर 9% आणि शेअर्सवर 16%. मला एवढं जिल्हा म्हणून भेटला तुम्ही सगळे बसा. सगळ्यांच्या मतानुसार आज सहकाराचं प्रशिक्षण देण्यासाठी सहकारामार्फत श्री बर्दे साहेब आले. त्याची तुमची मागणी मला मागणी आहे, तुमचे पैसे आहे. बर्दे साहेबांच्या तोंडून आपण ऐकून घेऊ.
टप्प्यात आलेले आपण स्वागत करा. तुम्ही खाली बसा. चला मला लवकर अभिनंदन करायचंय. पटकन चला. एक मिनिट. ते काय आपले पाहुणे वगैरे काहीच नाही. सहकाराचं प्रशिक्षण संचालकांना द्यावं लागतं, तसं सभासदांना पण द्यावं लागतं. आणि सर्व सभासद एकत्रित केव्हा होतात तर सर्वसाधारण सभेत होतात. आणि सहकार खात्यामार्फत त्यांची नेमणूक केलेली आहे आणि सहकाराचं प्रशिक्षण देण्यासाठी ते आज या ठिकाणी आले. आणि सर्वांचं तुम्ही बसून घ्या सगळे. तुमच्या सर्वांच्या मताचा आणि सर्व गोष्टीचा विचार करता का मागील वर्षाप्रमाणे डिव्हिडंड ठेवीवर 9% आणि आपल्याला सहकार खात्याकडनं परमिशनला हे पूर्ण ठराव पाठवावा लागतात. तुमचं म्हणणंच असेल तर निश्चित आपण 15% पण देऊ. हा प्रस्ताव आपण सहकार खात्याकडे मंजुरीला पाठवून देऊ आणि ठेवीवर 9% आणि तुमच्या सर्वांच्या मागणीनुसार शेअर्सवर 15% देण्याचा हा निर्णय सर्व सभासदांच्या वतीने संचालक मंडळाच्या वतीने सहाय्यक निबंधक यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीला पाठवला जाईल. साहेब तुम्ही जनरल मीटिंग मंजूर करू राहिली ते तुम्ही पाठा ठेवू नका. डायरेक्ट मंजूर म्हणून सांगा. तुम्हाला पण चांगलं माहिती आम्हाला सगळंच माहिती आहे. मागच्या इथून पाठीमागच्या मीटिंगचे जनरल मीटिंगचे ठराव मंजुरीला गेले नाही. जागेवर तुम्ही फायनल करा. 15% फायनल करा. ते देऊन टाकू. विषय नाही. स्वागत करतो आम्ही तुमच्या निर्णयाचं. स्वागतच करा तुम्ही. करायचं ना काय करू आम्हाला काय आमचं अंतकरण मोठं आहे. ठराव हा सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. ज्यांनी सहकारात काम केलंय त्या सगळ्यांना हा विषय माहित आहे. तुमच्या मागणीचा आदर राखत 9% ठेवीवर आणि शेअर्सवर 15% एवढा डिव्हिडंड देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात येत आहे. परंतु तो सहाय्यक निबंधक साहेब यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. तुम्ही माहिती द्या साहेब. जनरल मीटिंगला मंजूर या सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली आपण खात्याकडे पाठवून देऊ आणि तुम्हाला निश्चित द्यायचं विषय मंजूर झाला. सध्याच्या ऑफिसमध्ये फर्निचर पूर्ण आहे. फक्त फर्निचर इकडे आणून फिट करायचं. किरकोळ कामावर फक्त 5 लाख रुपये आपल्याला जास्त जातील. नवीन जागा घेण्याची गरज नाही. यापूर्वी संस्थेचं भाडं आता म्हणून आणत होते. आता का नवीन जागा घेऊन राहिले काय संबंध. आपली स्वतःची 21 गुंठे जागा आहे. पार्किंगला जागा आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या बसतील. पूर्ण ऑफिसचं काम झालेलं आहे. फक्त तिला किरकोळ खर्च 4-5 लाखामध्ये आपलं ऑफिस प्रसिद्ध होईल. तेव्हा नवीन जागा घेऊन त्याला 2-2.5 कोटी घालायची गरज नाही. हे पैसे तुम्ही सभासदांचा व्याज कमी करण्यासाठी वापरा. आपलं स्वागत केलं जाईल. मुद्दा महत्वाचा असा आहे. कार्यालयासाठी जागा नको. आपल्या इथं दरवाजे खिडक्या बसवा आणि आपल्या जुन्या जागेत कार्यालय चालू. तुम्हाला जर नवीन जागा घ्यायची असेल, इमारत घ्यायची असेल तर व्यवसायासाठी घ्या. आम्ही तिचा स्वीकार करतो. कार्यालयासाठी घेऊ नका. कारण आतापर्यंत ऑफिस करता 50 वर्ष निघून गेलो त्याचे. तुम्ही पुढच्या महिन्यात पण तिथं जाऊ शकता. तुम्हाला कोणी आवाज नाही. मला वाटत नाही आपलीच बिल्डिंग आपलीच जागा राहायला गेले तर तुम्हाला कोणी काढणार नाही. आम्ही अंतकरणापासून सांगतो तुम्हाला सगळ्या निर्णयाला पाहिजे बदलतो. तुम्ही तिथं 2 महिन्याची आपली दरवाजे यापासून चालू करतो. नवीन जागे कार्यालयासाठी आमचं म्हणणं आहे व्यवसायासाठी घेत असेल तर आम्ही तुमचं स्वागत करतो. ऐका ज्या आता जी साहित्य इमारतीचं आपलं जे कार्यालय ते इमारतीचं नूतनीकरण होणार आहे आणि यापूर्वी संचालक
संचालक मंडळाच्या कालखंडामध्ये व्यवसायासाठी जागा खरेदी करण्यासंदर्भात चर्चा झाली. कार्यालयासाठी जी युनियन बँकेची इमारत आहे, युनियन बँकेची इमारतीच्या खरेदीचा व्यवहार पण चालू होता. परंतु मला बोलू द्या, तुम्ही नंतर बोला, मी ऐकलं तुमचं की आपली 57 ची संस्था आहे, आतापर्यंत संस्थेचं कार्यालय नाही. निश्चितच ते कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असावं. प्रत्येक संस्थेला कार्यालय असलं पाहिजे. आपल्या पाठीमागच्या संस्था झाल्या, ज्या जागेच्या संदर्भात एका इमारतीचं रेकॉर्ड गायब आहे, दुसऱ्या इमारतीचं रेकॉर्ड आताच परवानगी मिळाल्या मागच्या संचालक मंडळाचे तुषारजी शेळके त्यावेळेस चेअरमन होते, त्यावेळेस त्यांनी त्या परवानग्या मिळवल्या. आता त्याची 83 खाली चौकशी चालू आहे. 88 वर जबाबदारी निश्चित होईल आणि ते कामकाज आपण निश्चित ते अहवालाच्या अनुषंगाने आपण चालू करणार आहे. परंतु संस्थेची स्थावर मालमत्ता वाढली जाते, ती पैसे तो कारभार पारदर्शी असेल, वर्तमानपत्रात त्याच्या जाहिराती दिल्या जातील आणि तुम्हाला हा व्यवहार पूर्ण पाहायला भेटेल. ही कमिशनची भाषा आमच्याशी करू नका. सहकारी संस्थेचा व्यवहार करत असताना हा पूर्ण पारदर्शीप्रमाणे सहकार खात्याच्या परवानगी घेऊन नंतरच तो केला जाईल. त्याच्या जाहिराती दिल्या जातील आणि संस्थेचं कार्यालय करणं हे 57 वर्षाच्या कालखंडातील अनेक संचालक मंडळांनी प्रयत्न केला, पण ते पूर्ण झालं का? आणि आज युनियन बँकेची जी जागा होती ती ज्यावेळेस मागील संचालक मंडळ घेण्याच्या निर्णयात होतं त्यावेळेस आमचे त्यांना समर्थन होतं. आज तुम्ही बघा, आपल्या नंतरच्या निर्माण झालेल्या ज्या शिर्डी शहरातल्या पतसंस्था आहेत त्यांची चांगली कार्यालय आहेत आणि व्यवसायासाठी या जागेचा आपल्याला निश्चित वापर करता येईल. तिचं बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे, तिची चौकशी चालू आहे आणि जर साई उद्यान इमारतीचं नूतनीकरण चालू झाल्यानंतर आपल्याला कार्यालयाची गरज आहे. तुम्हाला असं वाटत नाही का संस्थेची स्थावर मालमत्ता वाढली पाहिजे? आणि ती जी स्थावर मालमत्ता आहे ती संस्थेच्या जिंदगी पत्रात वाढली जाते आणि याच्यासाठी आपण सभासदांमधून कमिटी नेमणार आहे. जागा खरेदी करायला सभासद, एक सभासद असेल, संचालक असेल आणि तज्ञ व्यक्तींची कमिटी नेमून मग ती जागा खरेदी केली जाणार आहे. हा एकदम पारदर्शी कारभार तुम्हाला दिसेल आणि तुमचा सगळ्यांचाच विरोध असेल. तुम्हाला पुन्हाही ती संस्था अशाच पद्धतीने ठेवायची असेल. अहो साहेब, आता तुम्ही माझं ऐकून घ्या, मी तुमचं ऐकणार आहे. वाल्मिकराव विरोधासाठी विरोध करू नका. विरोध हा तत्वाचा आहे. विरोधासाठी विरोध करू आमचा नका. विरोध हा फक्त कार्यालयासाठी आहे. 57 पासून या संस्थेला स्वतःच कार्यालय नाही. आमच्या संचालक मंडळाने एक पाऊल टाकलंय की संस्थेचं स्वतःच कार्यालय असावं. तुमची जर इच्छा नसेल तर यांचा विरोध नोंदवून घ्या. बघा, तुम्ही साहित्याचं काम आणि हा भाऊ माझं यांचा विरोध नोंदवून घ्या आणि बाकी सभासदांना संस्थेचं कार्यालय असावा की नसावा. कारण किती दिवस तुम्ही संस्थांच्या मेहरबानीवर थांबणार आहात. तिथं तुम्हाला गाड्या लावायला जागा नाही, पार्किंगचा विषय आहे. त्या इमारतीचा नूतनीकरणाचा ठराव साईबाबा संस्थांनी केलेला आहे आणि निश्चितच आपल्याला पुन्हा जागा शोधावी लागणार आहे. तर आपण ती जागा जाहिरात देऊन शोधणार आहोत, त्याच्यावर सभासदाची नेमणूक करणार आहोत आणि सर्व अधिकार संचालक मंडळाला ठेवणार आहोत. ज्यांचा विरोध असेल त्यांच्या नावानिशी विरोध नोंदवून घ्या आणि उर्वरित सभासदांच्या वतीनं या ठरावावर निर्णय घेण्यात यावा अशी मी तुम्हाला
तुम्हाला कळकळीची काय विनंती करतो, अनेक माणसं चेअरमन झाली, सत्ता भोगल्या, परंतु या संस्थेच्या कार्यालयाच्या बाबतीमध्ये कोणीही कोणत्याही स्वरूपाचा निर्णय घेतला नाही. पुलिशीला कोपऱ्यावर जर जाऊन बघितली तर 96 आहे. 96 कार्यालय बांधायला निघालेली मंडळी, त्यांच्याच वंशाचे वारसदार पुन्हाही सत्तेवर आल्यानंतरही त्या संस्थेला कार्यालय झालंच नाही. आज आमच्या संचालक मंडळानं संस्थेला कार्यालय असावं या उद्देशानं जाहिरात देऊन त्याच्यात L1 L2 आणि पारदर्शकपणा कसा आणता येईल या उदत्त हेतूनं तुम्ही सर्वांनी हा विषय मंजूर करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ज्यांचा विरोध असेल त्यांचा विरोध नोंदून घ्या. बाकी सभासदांच्या वतीने या विषयावर निर्णय घ्यावा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आपण अनेक वर्षापासून ही संस्था स्वभांडवली पण झाली, पण तिला स्वतःचं घरटं नाही, कार्यालय नाही आणि ते कार्यालय व्हावं या भूमिकेतून आमचं संचालक मंडळ काम करतंय. काय असतं, विरोध करायचा म्हणून विरोध करण्यात अर्थ नाही. तांत्रिक अडचणी निर्माण कोणी केल्या त्या काळामध्ये जर सर्वच परवानग्या घेऊन आणि त्या प्राइम एस्टिमेटमध्ये काम झालं असतं तर 96च्या शिलेप्रमाणे आज ती इमारत संस्थेची पूर्ण असते. ती पूर्ण असती तर तुम्ही सर्व सभासद त्या इमारतीकडे अभिमानाने म्हटले असते की ही आमच्या संस्थेची इमारत. आज आपल्या संस्थेच्या बाबतीत शेअर्सच्या बाबतीत 15% डिव्हिडंड तुम्हाला दिला, 9% ठेवीवर दिला, दिवाळीची भेटवस्तू पण भेटती, परंतु हे सगळं भाडोत्री खोलीत राहूनच आपल्या स्वतःच्या मालकीचं काहीतरी असलं पाहिजे. या संस्थेची स्थावर मालमत्ता वाढली जाणार आहे. शिर्डीमध्ये भाव वाढ होत आहे जागेची आणि निश्चितच आपण तो निर्णय घेतल्यानंतर संस्थेच्या जिंदगी पत्रात वाढ होईल. ती प्रॉपर्टी संस्थेची राहणार आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती, ज्यांचा विरोध असेल त्यांचा विरोध राहू द्या, त्यामध्ये स्पष्ट ज्यांचा विरोध आहे नावं लिहून घ्या आणि हा विषय बाकी चेअरमन साहेब तुम्ही भाषणात सांगितलं का जे विरोध करतात तो विरोध लिहून घे. आमचा विरोध जागा खरेदी करण्यासाठी फक्त कार्यालयासाठी आहे. त्या जागेचा आतापर्यंत 6 ते 7 कोटी रुपये माझ्या अंदाजे खर्च झालेला असेल. मी काही कागदपत्र बघितले पण 6-7 कोटी रुपये त्या जागेत खाली खर्च झालेला आहे. नवीन कार्यालयासाठी जाण्यापेक्षा तुम्हाला घरटच पाहिजे. तुमच्या 4-5 तारीख मधून बांधकाम झालेले खाली दरवाजे, खिडक्या, फॅन, AC बसवा. 4 महिन्यात काम पूर्ण होईल. तुमचं कार्यालय चालू करायला कोणाची हरकत आहे? आपल्या झालेल्या संयुक्त इमारतीत मजल्या कार्यालय चालू करायला हरकत आहे तुमची. जर आम्ही अंगणापासून विरोधच करत नाही तुम्हाला, आम्ही अंगणापासून स्वागत करतो. तुम्हाला नवीन जागा घ्यायच्या व्यवसायासाठी घ्या, त्याच्यातला 1 रुपया घ्यायला सभासदाला फायदा होईल. आतापर्यंत 6-7 कोटी रुपयाचं नुकसानच झालं. तुम्ही बाकी चालू करा, नका करू, कार्यालयाचं चालू करा. नारळ फोडा तुमच्या हातात, आम्ही तुमचं स्वागत करतो. जरी त्या जागेची चौकशी चालू आहे पण चौकशी असं म्हटलं नाही का तुम्ही ऑफिस घेऊ शकत नाही. आपण जाऊ शकतो. आपल्या ऑफिसचं सगळं स्ट्रक्चर काय आहे, फक्त फर्निचर पण आपण रेडी आहे. फक्त जाऊन ती आपण थांबायचे. स्वतःच्या हाताची जागा आहे, 21.5 गुंठे पार्किंगला जागा आहे, शिर्डी शहराच्या अगदी लगत आहे. आणि जे पैसे आपण बाहेर घालणार आहे त्या पैसा रुपये तुम्ही वाजता कमी करा ना किंवा इतर काही योजना करा समाजासाठी. पण जागा आपली 21.5 गुंठे शिर्डी शहरात लगत असताना का तर तुमचा आपला असेल तिला आपलं ऑफिस होऊ शकतं. खाते चौकशी म्हटलं का तुम्ही तिथे कोणी पाय ठेवू शकत नाही असं नाही ना. आपलं सगळं काय आहे, फर्निचर आहे, फक्त शिफ्ट करायचं आहे. आणि लईच अडचण आली संस्थांची तर आपण भाडेतत्वावर काही दिवस घेऊ. पण एवढी रक्कम पहिलीच आपली एवढी रक्कम गुंतून पडली, आपली रक्कम झाला म्हणजे एकीकडे म्हणता तुम्ही काय बसत नाही, इकडे कोण पैसे भरणार तुम्ही. आपलं ऑफिस चालू होतं ना, 4-5 लाख रुपयाची जास्त रक्कम लागणार नाही. फर्निचर सगळं आपल्याकडे लाईट विकार आहे, भाडं वाचून आपल्या संस्थांकडे आणि स्वतःच्या हक्काची जागा आहे, चालण्याला जागा आहे आणि तिला कर्मचाऱ्यांचा वापर झाला जागा पुढचं काम करायला चालना भेटत. जर व्यवसायासाठी जर जागा भेटत असेल तर घ्या, त्याच्यात 4 पैसे भेटत. आपलं भांडवल हे आपलं ऑफिस तयार करायचं, आपल्या ह्या जागेत तयार करायचं.
जेवढा खर्च केला तेवढा खर्च होऊन जाईल. परंतु स्वतःची जागा असताना कशाला 2-250 रुपये घालून न्यायालयीन अडचण असेल तर तुम्ही जागेत काम करा, कार्यालय करू नका. न्यायालयीन अडचण असेल तर काय हरकत नाही ना. नाही येतात मग चालू करा ना. मग त्या जागेत चालू करा ना. आणि अजून एक माझा मुद्दा आहे. आता या रोडला आपलं कॉलेज शाळा वगैरे सर्व चालू आहे. तर आपल्या संस्थेचा उत्पन्न वाढण्यासाठी या कॉलेज रोडला आपल्या गाडीला टाकताय, तुम्ही टाका एवढी विनंती आहे आमच्या. कॉलेजमध्ये पण भेटेल ना गाडी. संस्थांना जर विनंती केली तर कॉलेजमध्ये गाडी भेटेल आपल्याला. परंतु सध्या एकच शिफ्ट करा आपल्या जागेमध्ये. काय किरकोळ खर्च असेल तर प्रशासकीय मान्यता घेऊन तुम्ही करू शकता. परंतु एवढी रक्कम एवढ्या मोठ्या भांडवल करायची गरज नाही. आपल्या जागेत चालू करायचं आमचं नाही का. फक्त जायचं कोणाची अडचण नाही. काय झालं की पूर्वीच्या एकदम चालू करा ते केव्हा इमर्जन्सी पण लवकरात लवकर जे जुनं ऑफिस आहे ते जाणार म्हणून लगेच होईल असं नाही ना. लगेच तुमच्या काळात कसं काय नाही झालं, तुम्ही काय केलं नाही असं काय तुम्ही पद्धतीनं मी एवढं सांगतो इथून मागं जे काय होते त्यांनी ते ऑफिस चेंज का केलं, त्यांना काय अडचण घ्या त्या अडचणींना येणार नाही कशावरून नाही असू द्या. त्याबद्दल नाही आहे तुम्हाला अडचणी आल्या कशा नाही येते यांचा मुद्दा काय झालाही नाही. आता त्यांना सांगा की तुम्हाला कमर्शियल पर्पज आपण घ्या, कार्यालय करा, कार्यालय करा. आणि जे इकडे आहे जेव्हा ते तुम्हाला तेव्हा कार्यालय पाहिजे. तुम्ही वस्ती बसून धंदा करू शकत नाही किंवा यांना आपण माणसं बाहेर बसू शकत नाही. त्यामुळे त्यांचाही मुद्दा बरोबर आहे. आपण ऑफिस माझे पुस्तक उत्तर द्या मला सांगेल आणि ती जागा आहे ते कार्यालयासाठी किंवा ती अधिकृतपणे वापरण्यासाठी काही अडचण आहे का कायदेशीर. नंबर 1 वाटल्यास आपले जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांचा सल्ला घ्या. तिथं जर कायदेशीर अडचणी येत असेल तर त्यांचा जो प्रस्ताव आहे तो 2 गोष्टी एकत्रित करून आहे. पहिली गोष्ट कार्यालयाला पण ती इमारत होईल योग्य मोक्याच्या ठिकाणी आणि व्यवसायासाठी मल्टीपर्पज ती बिल्डिंग आपल्याला वापरता येईल. उगाच कायदेशीर गोष्टीमध्ये अडचण बसायचं आणि कितना गिरवत बसायचं मागची गेलं तर पुढच्या करायचं हे मला मान्य नाही. मी सभासदांच्या वतीनं बोलतो की ही इमारत जर विकता येत असेल तर मी कोण टाकायला आणि नवीन बिल्डिंग घ्या. नाही तर इथं जर कायदेशीर अडचण येत असेल सभासदांना हे द्यावं हा सहकाराचा नियम असल्यामुळं सहकार विभागाकडून आलेले श्री पडवे साहेब आणि आपण सर्व सभासद बंधूंनो आणि भगिनींनो आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला आणि ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तुम्ही संचालक मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. निश्चितच ही तुमची कामधेनू आहे ती वाचली पाहिजे, ती भरभराटीला गेली पाहिजे आणि निश्चितच आपल्या संस्थेचा नावलौकिक झाला पाहिजे या उदात्त हेतून संचालक मंडळ काम करत आहे. त्याबद्दल ही संस्था वाचण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. संस्थेच्या कामगारांचाही सिंहाचा वाटा या संस्थेच्या भरभराटीत आहे. त्या कामगारांच्याही
पगाराच्या बाबतीमध्ये आमच्या संचालक मंडळ आल्यानंतर त्यांना थोडीशी वाढ करण्यात आली आणि 23 कर्मचारी आपण कायम केले. त्यांच्या गणवेशाचाही विषय आपण घेतलेला आहे. मी सभासदांना विनंती करतो, या संस्थेचा नावलौकिक व्हावा यासाठी आपल्या मनात काही सूचना असतील तर निश्चित त्या आमच्या संचालक मंडळापर्यंत पोहोचवा. त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि तुमचं सहकार्य असल्याशिवाय हा जगन्नाथाचा रथ पुढे भविष्यात जाणार नाही. हा चालवण्यासाठी तुम्ही सर्व कामगार आहात. आपला 100% वसूल आहे आणि याही संस्थेचं कार्यालय असावं ही माझी भूमिका यापूर्वी होती, भविष्यातही राहील. आणि तुम्ही आज या सर्वसाधारण सभेसाठी 1 ते 20 विषय आपण चर्चेसाठी मांडले होते. या सर्वच विषयावर साधक चर्चा झाली. तुम्ही त्या प्रत्येक विषयाला मंजुरी दिली. काही ठराविक लोकांनी विरोधासाठी विरोध केला तो भाग गौण आहे, त्यालाच राजकारण म्हणतात. आणि ते जर झालं नाही तर भविष्यात त्यांनाही निवडणुका लढवायच्या आहेत. त्यांनाही वाटलं पाहिजे की आम्ही आमचं मत सर्वसाधारण सभेत व्यक्त केलं. मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि बाकी ज्या सभासदांनी ही सभा सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात व्यवस्थित पार पाडण्यास सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साईराम. ही सभा संपली असं जाहीर करतो.